जीएसटी म्हणजे वस्तू आणि सेवा कर. जी गोष्ट तुम्ही विकत घेता किंवा जी सेवा तुम्ही उपभोगता, हं. त्याच्यावर हा टॅक्स लागतोच. तुम्ही सुई विकत घ्या किंवा अच्छा. विमान, त्यावर हा टॅक्स लागणं अनिवार्य आहे. एक्साईज ड्युटी, सर्व्हिस टॅक्स, व्हॅट सगळ्या हं. ॲक्ट्सना स्क्रॅप करून सरकारने जे सरकारचं उद्दिष्ट होतं, वन नेशन वन टॅक्स, ते त्यांनी साध्य केलेलं आहे, की सरकारला टॅक्सची गरज काय? बरं. सरकार बऱ्याचशा गोष्टी सर्वसामान्य जनतेसाठी करतं. जसं की सबसिडीज देतं, रोड बांधतं, ब्रिजेस बांधतं. हं. ह्या सगळ्या गोष्टी सर्वसामान्याच्या सुखसोयींसाठी आहेत. बरोबर. यासाठी सरकारला अब्जो रुपयांची गरज लागते. तो पैसा येणार कुठून? तर सरकार तो पैसा कराच्या स्वरूपात घेतं आपल्याकडे. जीएसटी हा अप्रत्यक्ष करामधला सगळ्यात मोठा भाग आहे. की अप्रत्यक्ष कर म्हणजे काय? आता उदाहरण माना की आपण एसी विकत घ्यायला गेलो. एसीची किंमत ₹50,000 आहे. आपण काय विचार करतो, की अरे ₹50,000 या एसीची किंमत आहे. पण ॲक्चुअली काय असतं? ₹40,000 त्याची किंमत असते आणि ₹10,000 जो आहे, तो हं. त्याच्यावरचा टॅक्स असतो. जेव्हा आपण एम-आर-पी किंवा सेलिंग प्राइस बघतो, तेव्हा आपल्याला त्याच्यात किती कर आहे, ओके. हे लक्षातच येत नाही. म्हणून तो आहे, पण अप्रत्यक्षरित्या आहे. अच्छा. इट इज लाइक ऑक्सिजन, बरं. की तो असतो पण आपल्याला दिसत नाही. नमस्कार. महा एम-टी-बी गप्पांमध्ये आपलं स्वागत. मी तृप्ती पारसनीस. आज मी ज्या विषयावर पॉडकास्ट करणार आहे, तो सर्वसामान्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. आणि याला कारण म्हणजे गेले 2 दिवस चाललेली जी-एस-टी परिषद आणि त्यामध्ये केंद्र सरकारने घेतलेले निर्णय. पण हे जी-एस-टी म्हणजे नक्की काय आहे? हा जी-एस-टी कशा प्रकारे कॅल्क्युलेट केला जातो? आणि ह्या जी-एस-टीनी लोकांना कशा प्रकारे फायदा आणि तोटा होणार आहे? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी आज आपल्याबरोबर आहेत यंग टॅक्स कन्सल्टंट ओंकार कामत सर. ओंकार कामत हे गेली 8 वर्ष टॅक्स कन्सल्टंट म्हणून काम करतात. कामत अँड असोसिएट्स ही त्यांची कंपनी गेले अनेक वर्ष कार्यरत आहेत आणि केवळ भारतच नाही तर फॉरेनमध्येही ते टॅक्स कन्सल्टंट म्हणून काम करतात. ओंकार कामत सर, तुमचं आमच्या या पॉडकास्टमध्ये मनापासून स्वागत आहे. मला या पॉडकास्टमध्ये बोलवण्यासाठी फार फार धन्यवाद. आता माझा सगळ्यात पहिला महत्त्वाचा प्रश्न आहे की जी-एस-टी म्हणजे नक्की काय आणि तो कशा प्रकारे कॅल्क्युलेट होतो आणि तो कशा प्रकारे ठरवला जातो? जीएसटी म्हणजे वस्तू आणि सेवा कर. जी गोष्ट तुम्ही विकत घेता किंवा जी सेवा तुम्ही उपभोगता, हं. त्याच्यावर हा टॅक्स लागतोच. तुम्ही सुई विकत घ्या किंवा विमान, त्यावर हा टॅक्स लागणं अनिवार्य आहे. बर. म्हणजे आता जीएसटीच्या चेंजेस नंतर एक रील फार व्हायरल होते. हं. प्राइवेट जेट जल्दी खरीद लो, महंगा होने वाला है. कारण त्याच्यावर 28 वरनं 22 सप्टेंबर पासून टॅक्सचा रेट 40% होणार आहे. बर. म्हणून म्हणजे हा जीएसटी हा टॅक्स 1 जुलै 2017 पासून भारतामध्ये लागू झाला. बर. हा टॅक्स संपूर्ण भारतात इन्क्लुडिंग जम्मू आणि काश्मीरमध्ये हा टॅक्स लागू आहे. बर. एक्साईज ड्युटी, सर्व्हिस टॅक्स, व्हॅट सगळ्या ॲक्ट्सना स्क्रॅप करून सरकारने जे सरकारचं उद्दिष्ट होतं, वन नेशन वन टॅक्स, ते त्यांनी साध्य केलेलं आहे. ओंकार सर, तुम्ही आता असं म्हणालात की केंद्र सरकारने वन नेशन वन टॅक्स असं ठरवलंय. सो जीएसटीची केंद्र सरकारला गरज का पडली? आपण पहिली हे समजून घेऊया, की सरकारला टॅक्सची गरज काय आहे? बर. सरकार बऱ्याचशा गोष्टी सर्वसामान्य जनतेसाठी करतं. जसं की सबसिडीज देतं, रोड बांधतं, ब्रिजेस बांधतं. हं. ह्या सगळ्या गोष्टी सर्वसामान्याच्या सुखसोयींसाठी आहेत. बरोबर. यासाठी सरकारला अब्जो रुपयांची गरज लागते. हं. तो पैसा येणार कुठून? तर सरकार तो पैसा कराच्या स्वरूपात घेतं आपल्याकडनं. बर. त्याच्यातून पहिला कराचा प्रकार आहे तो डायरेक्ट टॅक्स आहे, म्हणजे ज्याला आपण इन्कम टॅक्स म्हणतो. हं. आणि दुसरा म्हणजे अप्रत्यक्ष कर. ओके. म्हणजे त्याच्यामध्ये अप्रत्यक्ष करामध्ये काय काय येतं? तर फक्त जीएसटी येत नाही, तर एक्साईज ड्युटी येतं, ओके. व्हॅट येतं आणि जीएसटी येतं. जीएसटी हा अप्रत्यक्ष करामधला सगळ्यात मोठा भाग आहे. अच्छा. मग मला फक्त हे सांगा की अप्रत्यक्ष कर म्हणजे नक्की काय? अप्रत्यक्ष करासाठी मी तुम्हाला याच्यासाठी एक उदाहरण देतो, हं. की अप्रत्यक्ष कर म्हणजे काय. आता उदाहरण माना की आपण एसी विकत घ्यायला गेलो. ओके. एसीची किंमत ₹50,000 आहे. आपण काय विचार करतो, की अरे ₹50,000 या एसीची किंमत आहे. पण ॲक्चुअली काय असतं?
40,000 रुपये त्याची किंमत असते बर. आणि 10,000 रुपये जो आहे तो हम्म. त्याच्यावरचा टॅक्स असतो. अच्छा. जेव्हा आपण MRP किंवा सेलिंग प्राइस बघतो तेव्हा आपल्याला त्याच्यात किती कर आहे ओके. हे लक्षातच येत नाही. बर. म्हणून तो अप्रत्यक्ष तो आहे पण अप्रत्यक्षरित्या आहे. अच्छा. इट इज लाईक ऑक्सिजन बर. की तो असतो पण आपल्याला दिसत नाही. ओ. तो प्रत्येक ठिकाणी उदाहरणार्थ आपण इथे डोसा खायला गेलो. ओके. आपण डोसा घेतला 105 रुपये दिले आलो. पण त्या डोस्याची किंमत 100 रुपये असते. 5 रुपये हा जीएसटी असतो. अच्छा. प्रत्येक ठिकाणी तो आहे. आणि कसं आहे प्रत्येक ठिकाणी रेट पण वेगवेगळा आहे. काही ठिकाणी 5% आहे, काही ठिकाणी 28%. जसं एअर कंडिशनचं उदाहरण आहे तिकडे 28% आहे. बर. डोसा किंवा जे फूड खाण्यासाठी तिथे 5% आहे. बर. या सगळ्यामुळे सर्वसामान्य जनतेला हे कळतच नाही हम्म. की ह्याच्यामधला कर किती आणि सेलिंग प्राइस किती. अच्छा. म्हणून त्याला अप्रत्यक्ष कर म्हणतात. कारण किती कर आहे त्याच्यामध्ये किती जीएसटीची अमाऊंट आहे हे कधीच कळत नाही. म्हणजे आपण बिल बघतो तेव्हा कळतं की याच्यात अच्छा. कराची अमाऊंट किती. पण जस्ट नुसतं विचारलं या एअर कंडिशनची किंमत किती ती फक्त 50,000 रुपये आहे. बरोबर. ह्याच्यासोबत सरकारचं जीएसटीचं महत्व सरकारसाठी इतकं काय कारण सरकारला उत्पन्नाचे बरेच स्रोत असतात. बरोबर. पण अख्ख्या देशात भारतासाठी जीएसटी हा नंबर 2चा स्रोत आहे उत्पन्नाचा. बर. आणि त्याचं इयरली कलेक्शन मागच्या चालू वर्षासाठी 24-25 साठी 22 लाख 22.80 लाख क्रोर्स होतं. बाप रे. आणि फक्त ऑगस्ट 25चं कलेक्शन 1.86 लाख क्रोर्स आहे. अच्छा. म्हणून सरकारसाठी आणि सर्वसामान्य माणसासाठी सुद्धा जीएसटी फार मोठा आहे. आता या परिषदेमध्ये जीएसटीचे 2 स्लॅब रद्द करण्यात आले आणि सरसकट ते 2 स्लॅब रद्द करून ठरवण्यात आले आणि 5 आणि 18 असा तो करण्यात आला. मग या आधीचे स्लॅब काय होते आणि आत्ताचे स्लॅब काय आहेत? पहिली 4 स्लॅब होते. ओके. 5, 12, 18, 28. ओके. आता सरकारने सोपं केलं 5 आणि 18. बर. मधले जे 2 स्लॅब होते 12 आणि 28 ते त्यांनी आता काढून टाकलेले आहेत. बर. हे स्लॅब्स 22 सप्टेंबर पासून अच्छा. 5 आणि 18चे ऍप्लिकेबल होतील. बर. आणि बाकीचे जे 2 स्लॅब आहेत बाकीचे म्हणजे ते जे आहेत 5, 12, 18, 28 हे 21 सप्टेंबर पर्यंत चालू राहतील. अच्छा. सो 22 सप्टेंबर पासून आपण नवीन स्लॅबनी काम करायला सुरुवात करा. आता कालपासून एक बातम्या सगळीकडे जे आहेत की आता हा स्लॅब कमी झाल्यानंतर सर्वसामान्य लोकांना फायदा होणार आहे. पण काही गोष्टी महागणारही आहेत आणि काही गोष्टी स्वस्तही होणार आहेत. तर कुठल्या गोष्टी स्वस्त होणार आहेत आणि कुठल्या गोष्टी महाग होणार आहेत आणि सर्वसामान्यांना ह्याचा फायदा होणार आहे की तोटा होणार आहे हे सगळं जरा विस्तारित सांगा ना. फायदा म्हणजे ह्यावेळी ह्याच्यावर पण एक मी इंटरेस्टिंग रील बघितलं. बर. एका मुलाने व्हॉट्सअपवर स्टेटस टाकलं होतं. बर. गव्हर्नमेंट इज टर्निंग हेल्दी. अच्छा. एकदम जेन्झी मुलगा होता. आता मी त्याला विचारलं अरे गव्हर्नमेंट इज टर्निंग हेल्दी म्हणजे काय बर. तुला म्हणायचं काय. तर त्याने मला विचारलं अरे ओमकार तुला माहित नाही का की गव्हर्नमेंटने जो आयुर्विमा आहे बर आणि मेडिक्लेम आहे हां. ह्याच्यावरचा जीएसटी 18% 0 केला. अच्छा. म्हणजे सरकार म्हणतंय की तुम्ही मेडिक्लेम्स घ्या, लाईफ इन्शुरन्स घ्या, तुम्ही आता तुमचं आयुष्य सिक्युअर करण्यावर जास्ती लक्ष द्या. बर. ओके. अजून तो म्हणाला अरे ते पनीर, रोटी किंवा खाण्याचे जे पदार्थ आहेत बर. ह्याच्यावरचा सुद्धा टॅक्स त्यांनी 0 केला. बर. ओके. तर म्हटलं अच्छा. मग मी त्याला गमतीत विचारलं अरे तुला माहितीये की नाही पण म्हणजे हम्म. अरे काही वह्या त्याच्यानंतर पेन्सिल, कटर ह्याच्यावरचा सुद्धा टॅक्स आता 0 केला. आता म्हणजे तुला जास्ती अभ्यास करता येईल. बरोबर आहे. जास्ती अभ्यास त्याच्यावर त्याने अजून मला रिप्लाय दिलेला नाहीये. अच्छा. मी त्याच्या रिप्लायची वाट बघतोय. ह्या पॉडकास्ट मी त्याला सांगतोय की आता मला रिप्लाय दे. सो वी आर वेटिंग फॉर वी रिप्लाय. आर वेटिंग फॉर रिप्लाय. आय एम वेटिंग फॉर रिप्लाय. ओके. तसंच सरकारने फार्मर्ससाठी म्हणजे शेतकऱ्यांसाठी बर. ट्रॅक्टर आहे, ट्रॅक्टरचे वेगवेगळे पार्ट आहेत, काही स्पेसिफिक पेस्टिसाइड्स आहेत, बर. त्याच्यावर सुद्धा त्यांनी टॅक्स रेट कमी केलेला आहे. बर. ओके. म्हणजे शेतकऱ्यांचा सुद्धा सरकार विचार करतंय. अजून त्याच्यामध्ये त्या मुलाने पण मला अजून एक गोष्ट सांगितली अरे ओमकार की ते 33 मेडिसिन्स आहेत
बर. त्यावर सुद्धा टॅक्स झिरो केला. म्हणून सुद्धा मी म्हणतो की गव्हर्नमेंट हेल्दी आहे. अच्छा. अजून एक त्याच्यामध्ये तर डिस्कशन चाललं होतं की अरे ह्याच्यामध्ये अजून काय, तर यंग जनरेशन म्हणजे बेसिकली 350cc खालच्या बाईक्स, बरोबर. मोटर पार्ट्स, या सगळ्यांचे सुद्धा सरकार आता त्याचे 28% होते. बरोबर. 3 व्हीलर्स, त्याच्यानंतर तुमचं काही बाईक्स, पेट्रोल डिझेल कार्स, बर. ह्याच्यावरचे जे 28% येते तिथून ते 18% आणत आहेत. म्हणजे हो. काय की समजा 1 लाखाला बाईक मिळत होती, हम्म. त्याच्यामध्ये आता 10,000 म्हणजे कमीत कमी 10% फरक येणार. म्हणजे कमीत कमी ती 10,000 रुपये कमी होणार. बर. म्हणून सरकार आहे ना सध्या, जे सर्वसामान्य जनतेचा आवाज आहे, सरकार तुम्हाला काय म्हणायचंय, तुमची जी गरज आहे हे सरकार ऐकतंय. बर. हेच त्यांना दाखवायचंय की आम्ही तुमचा आवाज ऐकतोय. बर. असं नाहीये की सर्वसामान्य जनतेचा आवाज दाबला जातोय. सर्वसामान्य जनतेला काय हवंय हे ऐकूनच सरकार निर्णय घेत आहे, हे क्लिअर आहे. सो तुम्ही आता जसं सांगितलं तसं या जीएसटीच्या स्लॅबमुळे शेतकरी, विद्यार्थी यांना तर फायदा होणार आहे, त्याच्याच बरोबर सर्वसामान्य जनतेलाही फायदा होणार आहे. आरोग्य क्षेत्राचं जसं तुम्ही सांगितलं की विमा आणि या सगळ्यांमुळे त्यांनाही फायदा होणार आहे. आरोग्य क्षेत्रही म्हणजे त्या क्षेत्राकडेही आता लोक खूप पॉझिटिव्हली बघायला लागतील. हे सगळं होत असताना माझा प्रश्न आहे की शेअर ट्रेडिंग जे सध्याचा ट्रेंड आहे की प्रत्येकाला असं शेअर ट्रेडिंग हे खूप गरजेचं वाटायला लागलंय किंवा त्यांना तो नकळतपणे एक उत्पन्नाचा स्रोत दिसतो, तर शेअर ट्रेडिंगच्या बाबतीत काही घडामोडी घडतील का? त्याच्या आधी आपण हे समजूया की ह्याच्यामुळे सरकारला हा निर्णय का घ्यावा लागला आणि ह्याच्यामुळे कसा फायदा होणार आहे. बर. कारण ह्याचा अल्टिमेट पॉइंट लिंक शेवटी तुमच्या शेअर ट्रेडिंगशी किंवा शेअर इन्व्हेस्टमेंटशी होणार आहे. बर. कारण इनफॅक्ट जेव्हा हा प्रश्न आला तेव्हा काल ऑलरेडी शेअर बाजारने उसळी घेतलेली आहे. बरोबर आहे. बरोबर आहे. काय होतं जेव्हा म्हणजे उदाहरणार्थ आता सरकार भाव कमी करतो, जसं मी तुम्हाला ह्याचं उदाहरण दिलं, बाईक जी 1 लाखाला मिळत होती बरोबर. ती आता कदाचित 10% रिडक्शनमुळे ती 90,000ला मिळणार. म्हणजे सर्वसामान्य माणसाच्या हातात आज 10,000 रुपये वाचतायत. बरोबर. अशी ही बचत प्रत्येक गोष्टीमध्ये होणार आहे. ओके. सरकारला तुमच्या हातात पैसे खेळते ठेवणं हेच सरकारचा उद्देश आहे. बरोबर आहे. टूथपेस्ट असू दे, तुमचा ब्रश असू दे, हे तुम्ही वाजवीपेक्षा जास्ती नाही वापरू शकत. उदाहरणार्थ विचार केला तुम्ही टूथब्रश, आता समजा सरकारने जीएसटी कमी केला म्हणून एका ब्रशच्या ऐवजी 2 ब्रश घेणार आहात का? नाही, एकच ब्रश घेणार आहात. टूथपेस्ट पण 2 वापरणार का? नाही, एकच एकच. पण त्याचे भाव कमी झाल्यामुळे, ज्या सर्वसामान्य ज्या गरजेच्या गोष्टींचे भाव कमी झाल्यामुळे तुमच्या हातात पैसे राहणार आहेत. अच्छा. ते पैसे आता उरलेले पैसे माणूस काय करणार, एक तर इन्व्हेस्टमेंट करणार. बरोबर. ते इन्व्हेस्टमेंट करणार, काहीतरी नवीन गोष्टी विकत घेणार. अगदी बरोबर. हे गव्हर्नमेंटचं उद्दिष्ट आहे. गव्हर्नमेंट, आणि ह्याचा परिणाम उदाहरणार्थ तुमच्याकडे पैसे वाचायला लागले. उदाहरणार्थ एक बाईक घेणार होता 1 लाखाची, आता तो 90,000 ती बाईक घेतोय. त्यामुळे काय होणार, 10,000 तो शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करू शकणार. अशी छोटी छोटी बचतच सरकार हेच सांगते, आम्ही प्रत्येक छोट्या छोट्या बचतीतनं तुम्हाला पुढे घेऊन जायचा किंवा तुमच्या उत्पन्नाचा स्रोत वाढवायचा प्रयत्न करतो. सो ह्या स्लॅब्सच्या कमी केल्यामुळे सर्वसामान्यांना नक्कीच फायदा होणार आहे. 100%. पण जेव्हा सरकारने हा विचार केला की आता आपण स्लॅब कमी केलेले आहेत, बरोबर, सर्वसामान्यांचा फायदा तर सरकार बघतोय, पण शेवटी ते केंद्र सरकार आहे आणि तिथे त्याच्या तिजोरीवर काहीतरी परिणाम नक्की होईल, तर त्या केंद्र सरकारच्या तिजोरीवर ह्याचा कसा परिणाम होईल? या निर्णयाचा केंद्र सरकारच्या तिजोरीवर फार मोठा परिणाम होतो. अप्रॉक्सिमेटली 93,000 करोड सरकार नुकसान ह्याच्यामध्ये भार येतोय. पण सरकार फार हुशार आहे, स्मार्ट वे मध्ये सरकार काम करतो. जसं त्यांनी काही ठिकाणी भाव कमी केले, बरोबर, काही जे गोष्टी अशा गोष्टी ज्या सरकारला वाटल्या ज्या हानिकारक आहेत किंवा ओव्हर लक्झरी आयटम आहेत, तिथे त्यांनी 28% 40% भाव नेला. जसं की तुमचं प्रायव्हेट जेट्स आहेत, त्यानंतर टोबॅको प्रोडक्ट्स आहेत, किंवा जे शुगर युक्त जी पेय आहेत त्याच्यावर सुद्धा सरकारने 28% 40% भाव नेला. त्याच्यामुळे सरकारला अप्रॉक्सिमेटली त्या भाववाढीमुळे किंवा जीएसटीच्या दरवाढीमुळे सरकारला 45,000 करोडचा फायदा होणार आहे.
म्हणजे नेट जर विचार केला तर सरकारच्या तिजोरीवर 48,000 करोडचा भार येणार आहे. अच्छा. पण तरी सुद्धा 48,000 करोडचा भार सरकार घेतंय ही सुद्धा फार मोठी गोष्ट आहे. बरोबर आहे. म्हणजे सरकार जसं स्वतःचा विचार न करता सर्वसामान्यांचा विचार केला, विचार कर. पण त्याचबरोबर तेवढी कपॅसिटी आपल्या सरकारची की तो भार सहन करू. सहन करू शकते ते. हे जीएसटीचे स्लॅब्स आता बदलले आहेत. हे सगळं ऍप्लिकेबल 22 सप्टेंबर पासून सुरू होईल. मग या 8 दिवसामध्ये सरकारच्या ज्या ज्या ओल्ड पॉलिसी आहेत, या ओल्ड पॉलिसी मधून सरकारला काही प्रॉफिट होणार आहे का लॉस? प्रॉफिट नाही, जसं आहे तसंच चालू राहणार. अच्छा. जर उदाहरण माना जर हा चेंज झाला नसता हा. तरी आहे तेच चालू राहिलं असतं. पण त्याच्यामुळे सरकार नुकसानीत होतं की प्रॉफिटमध्ये? प्रॉफिटमध्ये होतं. आता उलटा सरकार 48,000 करोडचा 22 सप्टेंबर पासून भार उचलणार आहे. अच्छा. स्वतःहून 22 सप्टेंबर पासून सरकार 48,000 करोडचं सरकारी तिजोरीवर प्रेशर येणार आहे. बर. जर त्यांनी जसं आहे तसं चालू ठेवलं असतं तर किंबहुना हा प्रेशर आलाच नसता. ओके. आता हे झालं इन जनरल. आता येईल बजेट फेब्रुवारीमध्ये. सो ह्या बजेटमध्ये किंवा या बजेटमध्ये सरकारला काही नवीन तरतुदी कराव्या लागतील का? हा माझा एक संभव प्रश्न आहे की काही नवीन बदल करावे लागतील का आर्थिकरित्या? तर ते काय असू शकतात? हो. इट्स अ पॉसिबिलिटी. हो, कारण माझ्या मते तरी सरकार आता चांगले पॉझिटिव्ह बदलच करणार आहे बर. बजेटमध्ये. कारण हेच सरकारचं नीती आहे. कारण इव्हन मागच्या बजेटमध्ये सुद्धा सरकारने जे इन्कम टॅक्स आहे त्याचे स्लॅब रेट त्यांनी वाढवले. 12 लाखापर्यंत रिबेट प्रोव्हाइड केलं इन्कम वाढून. भविष्यामध्ये सुद्धा सरकार सर्वसामान्य जनतेला बेनिफिटच प्रोव्हाइड करेल अशीच दाट शक्यता आहे. सरकारने तुम्ही म्हणजे इन्व्हेस्टमेंट हे स्लॅब केल्यामुळे टॅक्स कन्सल्टंट म्हणून तुम्हाला काही सरकारकडनं अपेक्षा आहेत का की ज्याचा तुम्हाला फायदा होतोय किंवा होणार आहे? सर्वसामान्य जनतेला फायदा म्हणजे ह्याच्यामध्ये सरकारने अजून जेवढं सोपं करता येईल ह्याच्यामध्ये सिम्प्लिफाईड, जसं त्यांनी अनाउन्समेंट पण केली की आम्ही रजिस्ट्रेशन आता जीएसटी रजिस्ट्रेशन सिम्प्लिफाईड वे मध्ये देणार. असे प्रोसिजरल चेंज करण्याची खूप जास्ती गरज आहे. त्याच्यामुळे सरकार म्हणजे जी जीएसटीची प्रणाली आहे, कार्यप्रणाली आहे, ती अतिशय सुरेखपणे चालू शकेल. ओंकार सर, तुम्ही आता असं म्हणालात की जेव्हा हे दोन्ही स्लॅब जीएसटीचे कमी केल्यानंतर केंद्र सरकारच्या तिजोरीवर भार पडणार आहे, तो असेल 48,000 करोडचा. सो केंद्र सरकार हा एवढा मोठा भार का सहन करणार आहे? हा खूप चांगला प्रश्न आहे. कारण सरकार कदाचित भविष्यात येणाऱ्या संकटांची तयारी आतापासून करत आहे. अच्छा. डोनाल्ड ट्रम्प आल्यापासून जागतिक व्यापारांची गणितं बदलली आहेत. टॅरिफ वॉर फार मोठ्या प्रमाणात सुरू झालंय बरोबर. आणि ह्यामुळे आंतरराष्ट्रीय राजकारण सुद्धा बदलायला लागलंय. त्याच्यासोबत चलनांचं होणारं अवमूल्यन, बरोबर. जागतिक जे वर्ल्ड रिसेशनची भीती, बर. ह्याची कदाचित सरकार, कदाचित नाही 100% सरकार ह्याचीच तयारी करते. अच्छा. उदाहरणार्थ सरकारने मागच्या बजेटमध्ये इन्कम टॅक्सचे स्लॅब्स वाढवले. आता जीएसटी रेट कट आणला, मध्ये इंटरेस्ट रेट कट करतंय. बर. सरकार ह्या ना त्या प्रकारे सर्व प्रकारे सर्वसामान्य जनतेच्या हातात पैसा खेळता राहण्याची पूर्ण खबरदारी घेते. अच्छा. म्हणजे सरकारचं म्हणजे ही नीती खूप चांगली आहे की सरकार काय म्हणतंय की बाहेरचं वातावरण प्रदूषित आहे, इंटरनली तुम्ही हेल्दी राहा. अच्छा. जर तुम्ही इंटरनली हेल्दी असाल तर तुम्ही बाहेरच्या प्रदूषित वातावरणाशी सहज सामना करू शकता. बरोबर. म्हणजे सरकार जे आर्थिक कणा आहे, जो सर्वसामान्य जनता इकॉनॉमीचा कणा आहे, त्याची पूर्ण काळजी घेण्याचा प्रयत्न करतंय असं मला वाटतं. एकूणच सरकारने जनतेच्या हिताचा पूर्ण विचार केलेला आहे. पूर्ण हिताचा. जरी बाहेर काहीही असो किंवा वातावरण कसंही झालं किंवा वर्ल्ड रिसेशन पर्यंत जरी पोझिशन आली किंवा कुठेतरी मंदीची सुरुवात दिसती आहे असं म्हटलं तरी भारत त्या बाबतीत सिक्युअर असेल असं सरकारचं म्हणणं आहे. त्याची तयारी आहे. इव्हन महागाई वाढू नये ह्या सगळ्याचा मेन मुद्दा तोच आहे. टॅरिफ वर चाललंय. बरोबर. प्रोडक्ट्स महाग होत आहेत पण जीएसटी कमी करून सरकार महागाई वाढू देत नाहीये. अच्छा. एका साईडला इंटरेस्ट रेट कट करते, त्याच्यामुळे काय होतंय सर्वसामान्य लोकांना लोन स्वस्त दरात उपलब्ध केली जात आहेत. बरोबर. जे काहीही करून महागाई कमी करण्याचा सरकार या ना त्या प्रकारे पूर्ण प्रयत्न करत आहे असंच मला वाटतं. ओंकार सर, आता तर तुम्ही मला सांगितलं की केंद्र सरकार कशा पद्धतीनं लोकांचा विचार करते आहे. जीएसटी स्लॅब त्यांनी रद्द केले आहेत किंवा जीएसटी स्लॅब कमी केले आहेत. पण ह्या सगळ्याच्या मुळाचा एक प्रश्न असा आहे की जीएसटीची प्रक्रिया नक्की आहे कशी? जीएसटीची प्रक्रिया
म्हणूनच जसं वन नेशन वन टॅक्स आणण्याची गरज हीच होती की पहिली काय होतं, एक्साइज ड्युटीमध्ये वेगळी प्रोसिजर आहे, वॅट मध्ये वेगळी प्रोसिजर आहे, बरोबर. सर्व्हिस टॅक्स मध्ये वेगळी प्रोसिजर आहे. हम्म, त्यामुळे सर्वसामान्य आणि एस्पेशली बिझनेसमॅन सर्व्हिस प्रोव्हायडर्सवर कंप्लायन्स बर्डन वाढत होतं. बरोबर. ते कमी करण्यासाठी सरकारला हा जीएसटी आणावा लागला. अच्छा. त्यांनी काय केलं, कुठेही जा एकच टॅक्स, कुठेही तुम्ही गुड्स विका, सर्व्हिसेस विका, सर्व्हिस प्रोव्हाइड करा, काही फरक पडत नाही, आम्ही एकाच टॅक्सने चालणार. बर. आता कसं असतं, आणि त्यांनी अजून एक केलं, डेस्टिनेशन बेस्ड प्रिन्सिपल आणला. डेस्टिनेशन बेस्ड प्रिन्सिपल म्हणजे काय, उदाहरणार्थ मी ही खुर्ची आहे, ती मी गुजरातमध्ये जाऊन विकली, बर. तर 1,00,000 रुपयाची ही खुर्ची अधिक 18% जीएसटी, बर. 1,18,000 रुपये टॅक्स देणं हे आहे. आता 18,000 रुपये जे आहेत हे बर. मिळणार कोणाला, अच्छा. महागव्हर्नमेंटला, महाराष्ट्र गव्हर्नमेंटला की गुजरात गव्हर्नमेंट. गुजरात गव्हर्नमेंटला. बरोबर. तर डेस्टिनेशन बेस्ड प्रिन्सिपल सांगतं की 18,000 रुपयामधला जो अर्धा भाग आहे हम्म, तो केंद्र, अर्धा भाग राज्य सरकारला आणि अर्धा भाग केंद्र सरकारला. अच्छा. तर राज्य सरकारमध्ये कुठलं, जिथे गुड्स कन्झ्युम होतील किंवा बरं. सर्व्हिस प्रोव्हाइड केल्या जातील हम्म, तिथेच त्या सरकारला तो टॅक्स मिळणार. उदाहरणार्थ त्या राज्य सरकारला तो टॅक्स मिळणार. अच्छा. म्हणजे आपल्या उदाहरणामध्ये 9,000 रुपये गुजरात गव्हर्नमेंटला आणि 9,000 रुपये महाराष्ट्र हे गव्हर्नमेंट. केंद्र सरकारला मिळतील. अच्छा. अशी प्रणाली सरकारने उभी केली. बर. हे जे आहे इंटरस्टेट ट्रान्झॅक्शन, आम्ही इंटरस्टेट म्हणजे एका आपल्या राज्यातून दुसऱ्या राज्यामध्ये हम्म, ओके जे ह्याला देतात, गुड्स किंवा सर्व्हिस प्रोव्हाइड केलं जातं, तेव्हा आयजीएसटी लावला जातो. ह्याला इंटरस्टेट सेल म्हणतात. म्हणजे बर. एका राज्यातून दुसऱ्या राज्यात अच्छा. इंटरस्टेट सेल, त्याला आयजीएसटी लागतो. पण अच्छा. राज्य टू राज्य, समजा ही खुर्ची मी पुण्यात विकली, बर. तर इंट्रास्टेट म्हणजे राज्यामध्ये, बर. तेव्हा काय लागतं, तर एसजीएसटी आणि सीजीएसटी. ओके. तुम्ही राज्यामध्ये विका किंवा राज्याच्या बाहेर विका, बर. अर्धा जो टॅक्स आहे तो केंद्र सरकारला जाणार अच्छा. आणि अर्धा जो टॅक्स आहे बर. तो राज्य सरकारला सरकारला. जाणार. हम्म. त्याच्यामुळे काय झालं, राज्य सरकारलाही पैसे मिळायला लागले आणि केंद्र केंद्र सरकारलाही. सरकारला. पहिली हा वाद होता प्रत्येक वेळी, हे पैसे केंद्राला मिळणार की राज्याला मिळणार. अच्छा. आणि मग काय व्हायचं, कधी कधी पूर्ण टॅक्स केंद्राला जायचा, मग राज्य सरकार वेगळं टॅक्स लावायचं. अच्छा. त्यामुळे त्रास व्हायला लागला होता, कंप्लायन्स बर्डन वाढू लागलं होतं आणि अल्टिमेटली सर्वसामान्य जनतेच्या खिशावर भार येत होता. अच्छा. हा सगळा प्रॉब्लेम लक्षात घेऊन जीएसटी मध्ये हा सगळा प्रॉब्लेम त्यांनी सॉल्व्ह केलेला आहे. ओ, सो केंद्र सरकारनी राज्याचा आणि केंद्राचा दोन्हीचा विचार केला. दोघांचा विचार केलेला आहे आणि दोघांनाही पैसे मिळणार, महसूल मिळणार याची खात्री त्यांनी म्हणजे एन्श्युअर केलेलं आहे की त्यांना ते पैसे मिळणार. बरोबर. आता ह्याच्यामध्ये त्यांनी काय केलं की सोपा हिशोब केला, एक जीएसटीएन नावाचा सिस्टम काढलं. बर. त्याच्यामध्ये हे जो सिस्टम आहे ना, तो इमिजिएटली लगेच तुम्हाला ते पैसे डिवाइड करतं. बर. म्हणजे राज्याला अर्धे, केंद्राला अर्धे. ओके. त्यामुळे ह्या एफिशियंट प्रणालीमुळे पैशांचा कधीच वाद होत नाही. त्या बरोबर. हिशोबाने लगेच पैसे त्या राज्याला मिळतात. अच्छा. म्हणजे केंद्र सरकारनी केंद्राची आणि राज्याची दोन्हीची तरतूद त्याच्यामध्ये केली. त्यांच्यामध्ये केलेली आहे. महाराष्ट्र राज्याने ह्यावेळी हम्म. फक्त 28,900 करोडचा जीएसटी कलेक्ट केलाय बर. आणि तो अख्ख्या देशामध्ये महाराष्ट्र जीएसटी कलेक्शन मध्ये टॉपवर आहे. क्या बात है. म्हणजे जीएसटीचं सगळ्यात जास्त कलेक्शन हे महाराष्ट्राने केलंय. महाराष्ट्रात नव्हतं आणि बरेच वेळा म्हणजे मेजॉरिटी ऑफ द टाइम महाराष्ट्र पहिली असतो. ओंकार सर, तुम्ही आम्हाला जीएसटीची प्रक्रिया नक्की काय आहे, जीएसटी कशा प्रकारे लागू होतो, जीएसटी कशा प्रकारे कलेक्ट केला जातो आणि जीएसटीला तुम्ही जे स्लॅब कमी केल्यानंतर सर्वसामान्यांना होणारे फायदे, या सगळ्या गोष्टी अगदी विस्तारितरित्या आम्हाला समजावून सांगितल्या. आता लोकांना 22 सप्टेंबरपासून येणारी जी घटस्थापना आहे ती नक्कीच त्यांची सुखात आणि आनंदात जाणार आहे आणि तिथून येणारे सगळे दिवस हे केंद्र सरकारने सगळ्यांसाठी आनंदाचे आणि खरोखरी उत्सवाचे केले आहेत, हे आपल्याला आज सांगून दिलं आहे. नक्कीच. तुम्ही ह्या ज्या आम्हाला महत्त्वाची आणि मोलाची माहिती दिली यासाठी महा एमटीबी गप्पांमध्ये मी तुमचे मनापासून आभार मानते. खूप खूप धन्यवाद तुमचे. जीएसटी म्हणजे काय, जीएसटी कशा प्रकारे लागू होतो, जीएसटीमुळे सर्वसामान्यांना होणारे फायदे, या सगळ्या गोष्टी तुम्ही या पॉडकास्टमधनं विस्तारितरित्या ऐकल्या. तुम्हाला आणखीन कोणत्या कोणत्या विषयावरती पॉडकास्ट ऐकायला आवडतील हे आम्हाला तुम्ही कमेंटमधनं नक्की कळवा.
त्यासाठी महा MTB गप्पांना लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.